नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने थेट जनतेशी संवाद साधत चांदूर रेल्वे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार स्वाती शैलेंद्र मेटे यांच्यासह 10 प्रभागातील भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे नम्र आवाहन केले। सोबतच चांदूर रेल्वे शहर गेल्या कित्येक वर्षापासून विकासापासून वंचित असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। आमदारपदी आरूढ झाल्यावर शहराच्या विकासासाठी चांदूर शहरासाठी कोणताही दुजाभाव केला नाही। 64 कोटीची शुद्ध पिण्याच्या पाण्याची योजना या वर्षभरात सुरू होत असल्याचे विधान त्यांनी केले। शहरात चांगले रस्ते, पथदिवे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ई-लायब्ररी, वाचनालय, जिमखाना, शिक्षण व आरोग्य अशा अनेक सोयी सुविधा पुरविण्यात आमचे हे सर्व उमेदवार येणाऱ्या काळात कटिबद्ध राहील। देशात आणि राज्यात भाजपचे शासन असल्यामुळे आता कोणत्याही निधीची कमतरता नगर परिषदेला पडू देणार नाही, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। नमस्कार। आपल्या चांदूर रेल्वे नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं स्वातीताई शैलेंद्र मेटे या नगराध्यक्षपदासाठी व त्यांच्यासोबत संपूर्ण 10 प्रभागांमध्ये 20 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर उभे आहेत आणि आपल्याकडून त्यांना सेवेची संधी मिळावी अशी आम्हाला अपेक्षा आहे। आपल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे, इथे जे माजी लोकप्रतिनिधी होते त्यांना एक मोठा कार्यकाळ मिळाला आणि सत्ताही नगर परिषदची बराच काळ त्यांच्याजवळ होती, परंतु तरीही या गावाचा विकास ते करू शकले नाहीत। हे या गावाचं दुर्दैव आहे आणि आपल्या सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की राज्यामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यानंतर खऱ्या अर्थानं या गावामध्ये काही कामं येण्याची सुरुवात झाली। त्यामध्ये सत्ता जरी नव्हती तरी आम्ही प्रयत्नपूर्वक काही कामं त्यावेळी आणले आणि नंतर जेव्हा प्रशासकाचा काळ सुरू झाला त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आमदार असताना आणि राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्ह्यामध्ये माननीय बावनकुळे साहेब पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात निधी या शहरामध्ये आपण आणू शकलो। आजपर्यंत कधी नव्हे एवढा विकास या 2.5-3 वर्षामध्ये आपण करू शकलो। बरेच गार्डन्स आपण केले, रस्ते केले, नाल्या केल्या आणि पाणी पुरवठ्याची मोठी योजना जी खरोखर या गावाची गरज होती, एवढे वर्ष जे लोक सोडू शकले नाही ते आज त्या पाणीपुरवठ्याच्या योजनेबद्दल बोलत आहेत। ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे। ही योजना मंजूर झालेली आहे, 64 कोटीची योजना आहे। त्यामध्ये पाण्याच्या टाकीचं काम, एका टाकीचं शहरातल्या हे 80% पूर्ण झालेलं आहे। शहरातल्या पाईपलाईनचं काम 80% पूर्ण झालं आहे आणि बोरुड बगाजीवरून जी आपली पाईपलाईन येत आहे त्याचंही 30-35% काम पूर्ण झालं आणि ते गतीनं पुढं होऊन राहिलं आहे। मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या 6-7 महिन्यांमध्ये साधारणपणे किंवा जास्तीत जास्त वर्षभरात ही पाणी पुरवठा योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि आपल्या सगळ्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळेल। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की याच पद्धतीनं आपल्याला एक स्विमिंग पूल आहे, जिमखाना आहे, विद्यार्थ्यांकरता चांगल्या अभ्यासिका आहेत, ई-लायब्ररी आहेत, लहान मुलांकरता व ज्येष्ठांकरता छोटे छोटे गार्डन्स आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायचं आहे। आणि शहराचा मुख्य रस्ता रेल्वे स्टेशन ते पूर्ण सिनेमा टॉकीज रोडपर्यंत आणि तिथपर्यंत चौकापर्यंत हा संपूर्ण रस्ता बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित राहिला। तो संपूर्ण रस्ता आपण कॉन्क्रीटचा करणार आहोत, याबद्दल मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो। आणि अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला या गावाकरता करायच्या आहेत, विकास कामं करायची आहेत, रोजगाराच्या बाबतीत काम करायचं आहे आणि त्याकरिता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदारसुद्धा आहे आणि वरचे नेते आमचे सर्व आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत। त्यामुळे निधीची कुठलीही कमतरता या शहराला पडणार नाही। आपण सगळ्यांनी संपूर्ण विश्वासानं आमचे सर्व उमेदवार नगराध्यक्षपदासाठीच्या स्वातीताई मेटे आणि सर्व 10 प्रभागातील 20 भाजपचे उमेदवार या सगळ्यांच्या कमळ चिन्हावर बटन दाबून सर्वांना भरघोस मतांनी आपण विजयी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि विश्वास देतो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही। या शहराचा सर्वांगीण विकास आजपर्यंत झाला नसेल एवढा विकास आपण या 5 वर्षांमध्ये करून दाखवू आणि आपल्या शहराला एक वेगळी उंची गाठून देऊ। हा विश्वास आपल्या विश्वासासह मी आपल्यासमोर व्यक्त करतो आणि आपण निश्चिंतपणे आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।
ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद. भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये.